धुळे तालुक्यात वादळी वाऱ्यानं काढणीला आलेलं पीक जमीनदोस्त झालंय। तालुक्यातील जापी, शिराढोण, कुंडाणे शिवारात बहुसंख्य क्षेत्रात मक्याचं पीक भुईसपाट झालंय। जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट झाली। यात सर्वाधिक नुकसान साक्री तालुक्याचं झालंय। आता तोंडाशी आलेला घास अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हिरावल्यानं शेतकरी चिंताग्रस्त झालेत। पावसामुळे व वादळामुळे वरखेडे शिवारात बरंच नुकसान झालेलं आहे। आधीच कृषी मालाला भाव नसल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे। गव्हालाही 2000 रुपये ते 2100 रुपये भाव मिळत आहे। त्यातच काल झालेल्या वादळामुळे मका, गहू व हरभरा या पिकाचं बरंच नुकसान झालेलं आहे। शासनाने याची दखल घेऊन त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना जेवढी होईल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करावा, ही शासनाला आमची विनंती आहे। अहिल्यानगर जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा बसलाय। गहू, मका, कांदा, टोमॅटो पिकाला फटका बसलाय। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे।